कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर नेरूळ ते सानपाडा दरम्यान एक थरारक आणि भीषण अपघात घडला. एका भरधाव वेगातील ह्युंदाई कारनं समोरून येणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात आपलं नियंत्रण गमावलं. ही कार रस्त्यालगतच्या बोलार्डला धडकून चक्क 2 वेळा पलटी झाली. या भीषण अपघातात कार चालक आणि रिक्षा चालक दोघेही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना तातडीने वाशी येथील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांच्या माहितीनुसार दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पाम बीच मार्गावर 60 किलोमीटरची वेगमर्यादा असतानाही अनेक चालक सर्रास वेगाचे उल्लंघन करत आहेत. वेगाच्या या जीवघेण्या खेळात निष्पाप नागरिकांचे प्राण जात असल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाने या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवून पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी आता जोर धरते आहे.